हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आत्ता माझं कोन वगैरे बनवून सगळं झालं आहे, मेहंदीचं प्रिपरेशन सगळं झालं आहे. कारण मी आत्ता बोरिवलीला चालली आहे. माझ्या मैत्रिणीची बेबी शॉवर फंक्शन आहे. सो तिला मेहंदी काढायला मी चालली आहे. किती वाजले? 11:30 झालेत आत्ता. तर आता मी निघते बोरिवलीला जायला. पहिल्यांदा जाते मी तिच्या घरी, सो मला शोधत शोधत जावं लागेल. वेळ पण होईल, 1.5 तास तरी लागेल मला जायला. सो मला स्वप्नील येतो आहे आत्ता सोडायला स्टेशनवरती आणि मग मी जाते बोरिवलीला. हा बघा काय घालून ठेवले, हे बघ. कसा दिसतोय? तर चला मी निघते आता बोरिवलीला जायला. तर 11:30ला निघायचं होतं, पण टाईमपास करेपर्यंत 12 वाजले. आणि आता मी ॲक्च्युली ना इथे रस्त्याचं काम चालू आहे सोसायटीच्या बाहेर. तर मी बाहेरपर्यंत चालत जाते, मग स्वप्नील येईल स्कूटी घेऊन. फायनली मी उतरली आत्ता आणि ताईसाठी काहीतरी फ्रूट्स घेते. ती मला म्हणाली होती स्ट्रॉबेरी घेऊन ये माझ्यासाठी, तर मी तिला स्ट्रॉबेरी नेते. दादा दादा स्ट्रॉबेरी द्या ना. स्ट्रॉबेरी कशी ना? 70 दे दो ना. एक. मालवेरी है. नहीं नहीं, सिर्फ स्ट्रॉबेरी चाहिए. एक मिनट. हाँ, संतरा कैसा है? नहीं नहीं, संतरे नको. किती? हाँ, ये दिख नहीं रहा है. अच्छी वाली दे दी है ना? बढ़िया दिया, बढ़िया. ओके. आणि मी आता थोडासा खाऊ घेते आणि जाते, कारण लेट पण खूप झाले. मला यायला खूप लेट झालं, कारण मी आधी बँड्राला आले, वडाळाला आधी आले, वडाळ्यानंतर बँड्रा ट्रेन पकडली आणि बँड्रानंतर बोरिवलीला आले. सो मला खूपच लेट झालं आहे आत्ता. किती वाजले? 3-5 झाले आणि ट्रेनला पण खूप गर्दी होती. सो लेट झालं आहे, पण ठीक आहे. मी आज राहावंच लागेल मला आत्ता इथे, कारण खूपच लेट झालं आहे. सो जाऊयात, भेटूयात. मी एक्सायटेड पण आहे तिला भेटायला, कारण मी 6 महिन्यानंतर भेटले. लग्नाच्या आधी भेटले होते मी तिला, त्यानंतर मी आत्ता तिला लग्नानंतर पहिल्यांदा भेटते आणि त्यामध्ये गुड न्यूज आहे तिच्याकडे. सो खूप एक्सायटेड आहे मी तिला भेटायला. चला आता जाऊ.
आता फ्रेश झाले मी आणि जेवणाची वेळ झाली माझी आता. किती वाजले ग? माझा मोबाईल 3:50 झालेत आणि मी आत्ता जेवते. जेवणामध्ये मस्त म्हणजे प्रीतीताई खूप छान आहे, सुगरण आहे ती एकतर. छान जेवण बनवलंय. गवारची भाजी आहे, मसूरची भाजी, डाळ भात आणि गोड लोणचं. वा वा, क्या बात आहे. हे तुला कसं वाटतंय मी आले तर? खूपच छान, एकदम मस्त. खरं ना? किती वर्षांनी? किती वर्ष हो, किती खूप वर्षाने. खरंच तर मला हात धुवू दे. खूप वर्षाने भेटतोय, पण आपण लग्नाच्या आधी भेटलो होतो. तर जेवण वगैरे झालंय माझं आणि मला यायला ॲक्च्युली खूप लेट झालं, कारण मी काल तिला म्हणाले होते मी सकाळीच येते तुझ्याकडे, पण सकाळी तिला बाहेर कुठेतरी जायचं होतं, थोडीफार कामं होती तिची. सो तिला लवकर मेहंदी काढायला रेडी नसती झाली ती. त्यामुळे मग मी म्हटलं की मी थोडे लेट होते, पण लेट करेपर्यंत मला इतकं लेट झालं की मी 12 वाजता निघाले घरातून आणि येईपर्यंत खूप लेट झालं, कारण मी पनवेल ते वडाळा ते बँड्रा आणि बँड्रा ते बोरिवली आणि बोरिवलीला स्टेशनला उतरून पण तिथून 10 मिनटाच्या अंतरावरती ती राहते. सो मला खूप लेट झालं. पण आता काही नाही, आले, भेटले, मस्त छान वाटलं तिला भेटून आणि जेवलो वगैरे. मी जेवले, ती आधीच जेवली होती. मी जेवले आणि आता मेहंदीला सुरुवात करूयात, कारण खूप लेट झाले, आत्ता 4:30 झालेत. सो मेहंदी काढायला पण बराच वेळ होईल. सो पटापट मेहंदीची पण तयारी करूयात, म्हणजे सेटअप करते आणि मग मेहंदीला सुरुवात करते आता मी. तर आता आमची अर्धी मेहंदी झाली आहे, एकच हात अर्धा झाला आहे. खूप वेळ लागतो काढायला, कारण खूप बारकाईने मेहंदी काढावी लागते. आणि ही माझी मैत्रीण प्रीतीताई. आम्ही जवळपास किती वर्ष झाली ग? 8 वर्ष झाले असतील. 8 वर्षापासून आम्ही म्हणजे ओळख आहे आमची फ्रेंडशिप आहे. आणि ही पण महाडची आहे, मी पण महाडचीच आहे. पण आता तिचं सासर म्हणजे तिच्या जाऊबाई वगैरे बोरिवलीत राहतात ना, त्यामुळे मग ती इथे आली आहे तिच्या डिलिव्हरीसाठी. सो मुंबईतच होती, त्यामुळे मला पण पॉसिबल होतं इथं येणं, म्हणून मग मी तिची मेहंदी काढायला आली आहे. सो आतापर्यंत मेहंदी काढली, ती कशी वाटली तुला सांग ना. नाही दाखवू नको, लास्ट शेवटला दाखवणार मी मेहंदी. अच्छा, थँक्यू. ती काय छानच बोलेल म्हणा. हां. आणि आता आमचा टी टाईम झालाय. ताईच्या सासूबाईंनी माझ्यासाठी मस्त चहा बनवलाय बघा, छान असा चहा. आणि जिजूने माझ्यासाठी फ्रँकी आणली आहे. सो मी आता चहा फ्रँकी एन्जॉय करते. आणि प्रीतीताई बाकी काही नाही खाणार, ती वेफर्स खाते. सो आम्ही आता वेफर्स, चहा आणि फ्रँकी एन्जॉय करतोय. आता मेहंदी कंप्लीट करण्यामागे मी आहे, बराच वेळ गेला. लवकरात लवकर कंप्लीट करावं म्हणजे आम्हाला बाहेर फिरता पण येईल.
कमी असताना आधी गोड कमी गोड मला कमीच लागतं. नाही इथे आल्यानंतर मला पण सवय झाली. तसं नाही, मला म्हणजे माझं हे झालं की तू असं उचललं असते म्हणजे नाही का लहान मुलांना कसं असं हे करतात ना, माझं ते चोलीकडे असं तसं. ते असं वापरून या हा म्हणजे ते कसं असं तू घेतलंच ना त्या पद्धती असं वाटतं. तर आता मेहंदी वगैरे काढून झाली, सगळं झालं आणि कंटाळलो थोडेसे, त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स व्हायला आलो आहे झुडिओमध्ये. मी आणि प्रीतीताई मस्तच फिरू. झुडिओला येण्याचं कारण म्हणजे खरंच आम्ही फिरायलाच आलो. इथे शेजारी एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये पण गेलो होतो आम्ही आत्ता, आणि आता झुडिओमध्ये आलो आहे. स्टारमध्ये सगळं किराणाचं वगैरे मिळतं. स्टार आणि झुडिओ. तर आमची मेहंदी काढून झाली अर्धी, आणि मग कंटाळा आला, म्हणजे बोर झालं बसून बसून. मग म्हटलं की थोडंसं राऊंड वगैरे मारून यावं. तर आम्ही आत्ता गार्डनमध्ये आलो इथे राऊंड मारायला, मी आणि प्रीतीताई. ओई सो थोडंसं वॉक करतो म्हणजे बरं वाटेल, कारण पुन्हा जाऊन बसायचं आहे मेहंदी काढायला. आणि शी इज प्रेग्नेंट, सो तिला पण थोडासा रेस्ट म्हणून फिरायला आलो आहे. तशी ती रोजच येते फिरायला, हो ना गं? हां, ती रोजच येते इथे फिरायला एवढ्याच वेळेला, म्हणजे आता 9 वाजलेत, 9 नाही 8च्या दरम्यान येते ती. पण आज मी होते, मग मेहंदीला पण थोडा वेळ गेला. सो आम्ही आत्ता दोघीजणी गार्डनमध्ये आलो आहे फिरायला. सो फिरतो, काहीतरी खातो पुन्हा, आणि मग निघू घरी. माझी मेहंदी पूर्ण झाली आहे आणि मी आत्ता झोपते आहे. आणि मजा आली पण मेहंदी काढायला. खूप गप्पा मारल्या, मस्त मेहंदी आधीच मध्येच ठेवून मग आम्ही राऊंड मारायला गेलो. सो खूप छान वाटलं आज तिला मेहंदी काढून, आणि छान अशी मस्त मेहंदी काढली मी. सो गाईज, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.